स्वार्थ, पैसा आणि अहंकार याच्या आहारी गेलेला एक मुलगा आपल्या वृद्ध आई-वडिलांना ओझे समजून त्यांना वृद्धाश्रमात सोडून देतो. त्यांच्या डोळ्यातील अश्रू, आयुष्यभराचा त्याग आणि प्रेम याची किंमत न समजता तो स्वतःच्या सुखासाठी त्यांच्याशी सर्व संबंध तोडतो. पण काळाचे चक्र फिरत राहते. त्यांचा व्यवसाय डबलघाईला येतो. मित्र साथ सोडतात, पत्नी त्याला सोडून जाते, संपत्ती हातातून निसटते, आजारपण आणि शरीर खिळखिळे होते आणि आणि ज्याच्यासाठी त्याने आई वडिलांचा त्याग केला तीच स्वतःची मुले त्याला ओझे समजून त्याच वृद्धाश्रमात सोडून जातात. तिथे कधी काळी त्याने आपल्या आई वडिलांना अश्रूंनी निरोप दिला होता. तिथे प्रत्येक भिंत त्याला त्याच्या पापाची आठवण करून देते. प्रत्येक वृद्धाच्या डोळ्यात त्याला आपल्या आईची वडिलांचा चेहरा दिसू लागतो. प्रत्येक रात्र पश्चातापाने जगून काढतो. त्याला समजते की आई वडिलांचे प्रेम, त्याग, कष्ट आणि आशीर्वाद याची किंमत कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी असते. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आई वडील या जगात नसतात. त्यांच्या माफीसाठी तो रडत राहतो. त्यांच्या आठवणींना कवटाळून स्वतःच्या चुकीची शिक्षा भोगत आयुष्याची शेवटची वर्षे एकटेपणात घालवतो. आणि शेवटी प्रत्येकाला एकच संदेश देऊन जातो की आई वडिलांना कधीही ओझे समजू नका, कारण त्यांचा आशीर्वाद हेच खरे धन आहे आणि त्यांनी आपल्या जन्मदात्याचा अपमान केला त्याला काळ एक ना एक दिवस त्याच्या कर्माची शिक्षा नक्कीच देतो. आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडल्यानंतर सुरुवातीला मुलांना वाटते की आता त्यांचे आयुष्य सुखाने जाईल. पण काहीच महिन्यात परिस्थिती बदलू लागली. त्याचा व्यवसाय सतत तोट्यात जाऊ लागला. विश्वासू माणसांनी फसवणूक केली, मित्रांनी साथ सोडली, घरात रोज भांडणे सुरू झाली आणि पत्नीही त्याच्यापासून दूर जाऊ लागली. पैसा, प्रतिष्ठा आणि अहंकार हळूहळू संपत गेले. एकेकाळी ज्याच्या घरात आनंद होता तिथे आता शांतता आणि एकटेपणा पसरला होता. वर्ष लोटली, मुले मोठी झाली, पण त्यांनीही त्यांच्याकडे ओझे म्हणून पाहायला सुरुवात केली. शेवटी एक दिवस त्याचीच मुले त्याला कारमध्ये बसवून एका वृद्धाश्रमाच्या दारात घेऊन आली. तो खाली उतरला आणि वर पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण हाच तो वृद्धाश्रम होता जिथे त्याने स्वतःच्या आई वडिलांना कधी काळी सोडले होते. त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. भूतकाळातील प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि त्याला समजले की कर्माचे चक्र कोणालाही सोडत नाही. वृद्धाश्रमाच्या खोलीत एकटाच बसलेला तो मुलगा रात्रभर झोपू शकला नाही. आई वडिलांना इथे सोडताना त्यांनी किती वेदना सहन केल्या असतील त्याची जाणीव आता प्रत्येक क्षणी त्याला होत होती. भिंतीवरील प्रत्येक फोटो, प्रत्येक वृद्धाचा चेहरा आणि प्रत्येक शांत कोपरा त्याला त्याच्या आई वडिलांची आठवण करून देत होता. तो वारंवार रडत स्वतःला दोष देत होता. दुसऱ्या दिवशी आश्रमाच्या संचालकांनी त्याला एक जुनी पेटी दिली. ती त्याच्या आई वडिलांनी अनेक वर्षापूर्वी त्याच्यासाठी ठेवून दिली होती. थरथरत्या हातांनी पेटी उघडली तर त्यात त्याच्या लहानपणीचे फोटो, शाळेतील बक्षिसे, काही जपून ठेवलेली खेळणी आणि आईने लिहिलेलं एक पत्र होते. त्या पत्रात फक्त एवढंच लिहिलेले होते, बाळा, आम्ही तुझ्यावर कधीच रागवणार नाही. तू आयुष्यात सुखी राहा, हीच आमची शेवटची इच्छा आहे. हे शब्द वाचताच तो हमसून रडू लागला. त्याला समजले की आई वडिलांचे प्रेम कधीच संपत नाही, पण त्याची किंमत कळेपर्यंत अनेकदा खूप उशीर झालेला असतो. ते पत्र छातीशी धरून तो बराच वेळ रडत बसला. दुसऱ्या दिवशी त्याने आश्रमातील कर्मचाऱ्यांना आई वडिलांबद्दल विचारले. तेव्हा त्याला समजले की शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी मुलाविषयी एकही कटू शब्द बोलला नव्हता. उलट रोज देवाकडे त्याच्या सुखासाठी प्रार्थना करत होते. हे ऐकून त्याच्या मनात पश्चाताप आणखी वाढला. तो आई वडिलांच्या समाधीवर गेला, फुले अर्पण केली आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी माफी मागू लागला. आई, बाबा, मला माफ करा. तुमच्या प्रेमाची किंमत मला खूप उशिरा समजली, असे म्हणत तो त्याचे चरणी कोसळला. त्या दिवसानंतर त्याने स्वतःचे उरलेले आयुष्य वृद्धाश्रमातील निराधार आई वडिलांची सेवा करण्यासाठी अर्पण केले. प्रत्येक वृद्धामध्ये त्याला स्वतःचे आई वडील दिसू लागले. त्याची सेवा करताना त्यांच्या मनाला थोडासा दिलासा मिळत होता. पण आई वडिलांना पुन्हा भेटण्याची संधी मात्र आयुष्याने कायमची हिरावून घेतली होती. तेव्हाच त्याला समजले की आई वडिलांना दिलेल्या वेदनांची भरपाई कधीच करता येत नाही. त्यांचा सन्मान आणि प्रेम जिवंत असतानाच करावे लागते. दिवसामागून दिवस जात होते. वृद्धाश्रमात सेवा करताना त्याच्या आयुष्यात एक वेगळाच बदल घडत होता. सकाळी तो प्रत्येक वृद्धाची विचारपूस करायचा.
त्यांना औषधी द्यायचा, जेवण वाढायचा आणि त्यांच्या दुःखाच्या गोष्टी शांतपणे ऐकून घ्यायचा. प्रत्येकाची कहाणी जवळ-जवळ सारखीच होती. कोणाला मुलांनी घराबाहेर काढले होते, कोणाला संपत्तीसाठी फसवले होते, तर कोणाला एकटेपणामुळे इथे यावे लागले होते. त्याच्या डोळ्यात त्याला रोज स्वतःच्या आई-वडिलांचा चेहरा दिसायचा. रात्री झोपण्यापूर्वी तो आईने लिहिलेलं पत्र पुन्हा-पुन्हा वाचायचा आणि प्रत्येक वेळी त्याच्या डोळ्यात अश्रू यायचे. एके दिवशी आश्रमात एक नवीन वृद्ध दाम्पत्य आले. त्यांचा मुलगाही त्यांना सोडून निघून गेला होता. ती आई रडत म्हणाली, "माझा मुलगा एक दिवस नक्की परत येईल." हे ऐकताच त्याच्या छातीत कळ उठली. कारण त्याची स्वतःची आईही शेवटपर्यंत हेच म्हणत होती. त्या दिवसापासून त्याने त्या दाम्पत्याची स्वतःच्या आई-वडिलांप्रमाणे सेवा करण्याचा निर्धार केला. काही महिन्यातच त्यांच्या या सेवेमुळे अनेक लोक प्रभावित झाले. गावातील तरुण, काही समाजसेवक आणि दानशूर लोक आश्रमाला मदत करू लागले. वृद्धाश्रमात नवीन खोल्या बांधल्या गेल्या, औषधांची व्यवस्था झाली आणि अनेक निराधार वृद्धांना आधार मिळाला. लोक त्यांचा सन्मान करू लागले, पण तो प्रत्येक वेळी एकच म्हणायचा, "हा सन्मान माझा नाही, माझ्या आई-वडिलांचा आहे. त्यांनी मला प्रेम दिलं, पण मी त्यांची किंमत ओळखू शकलो नाही." त्यांची मुलेही एक दिवस त्यांना भेटायला आली. त्यांनी वडिलांची बदललेली अवस्था पाहिली आणि स्वतःच्या वागण्याची लाज वाटली. त्यांनी त्यांची माफी मागितली आणि घरी परत येण्याची विनंती केली. तो काही क्षण शांत राहिला. त्याने मुलांकडे पाहिले आणि हळू आवाजात म्हणाला, "मी तुमच्यावर रागावलेलो नाही, कारण एकेकाळी मीही हाच अपराध केला होता. पण एक वचन द्या, तुमच्या आयुष्यात कधीही आई-वडिलांना किंवा कोणत्याही वृद्धाला ओझे समजू नका. त्यांच्या डोळ्यात अश्रू आणू नका." मुलांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले आणि रडत-रडत ते वचन दिले. त्या क्षणी त्याला वाटले, की कदाचित त्याच्या पश्चातापाला आता खरा अर्थ मिळाला आहे आणि त्यांच्या आई-वडिलांचा आशीर्वाद अजूनही त्यांच्या सोबत आहे. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या